जय हरी रामकृष्ण हरी. मित्रांनो, आज आपण गाथा मंदिर या ठिकाणी आहोत. पुणे जिल्ह्यातल्या देहू या ठिकाणी हे गाथा मंदिर आहे. आकर्षक असं प्रवेशद्वार आणि मंदिर आता आपण हे पाहणार आहोत. दारातच हे बाबा आपल्याला गंधटिळा लावण्याचा आग्रह धरतात. असा गंधटिळा लावला की आपल्याला प्रसन्न वाटतं. अशा ठिकाणी आल्यानं आपण आध्यात्मिक क्षेत्रात आध्यात्मिक भागामध्ये ज्या ठिकाणी संत महात्म्यांचं वास्तव्य झालं अशा ठिकाणी आहोत याचा चांगला अनुभव आपल्याला या निमित्ताने येतो. हे प्रवेशद्वार ओलांडल्यानंतर काही फूट पुढं चालून गेलं की लगेच आपल्याला उजव्या हाताला शिरवळीच्या मध्यभागी हे गाथा मंदिर नजरेस पडतं. हे मंदिर अतिशय आकर्षक आणि उंच आहे. तर मग हे समोर उंच असं मंदिर पाहताना आपलं मन शांत आणि असं प्रसन्न असं या ठिकाणी आपल्याला होऊन जातं. संतांच्या सानिध्याचा अनुभव घेण्यासाठी आपण एकदा या मंदिरात नक्कीच यायला हवं. हजारो अभंगांमुळं हे मंदिर ज्ञानाचं भांडार आहे. तेव्हा या परिसरात येऊन या मंदिराची पाहणी किंवा या मंदिरात आपण यायला हवं आणि या ठिकाणी असलेले हजारो अभंग या भिंतीवरती कोरलेले आहेत ते पाहायला आपण हरकत नाही. मुख्य मंदिरामध्ये आपण आल्यानंतर हे आपल्याला समोरच संत तुकाराम महाराजांची भव्य दिव्य अशी मूर्ती नजरेस पडते आणि प्रवेशद्वारावरती तुकारामांचे अभंगसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी हजारो लोक रोज भेट देत असतात. तर या गाथा मंदिराबद्दल बोलायचं म्हटलं तर तुकारामांची गाथा ही एक अमूल्य अशी ठेव आपल्या भारतीय संस्कृतीला आहे असं म्हणायला हरकत नाही. जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या गाथेला मूर्त स्वरूप देण्याचं काम या गाथा मंदिराच्या माध्यमातून झालेलं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर महाराजांच्याही पवित्र अशा आठवणी किंवा स्मृती जपण्याचा हा उद्देश असावा असं हे मंदिर आणि यावर लिहिलेले अभंग पाहून आपल्याला वाटत असतं. हे गाथा मंदिर म्हणजे या मंदिराच्या भिंतींवर गाथा साकारण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळं भक्तीसोबतच ज्ञानसुद्धा देण्याचं काम या मंदिराच्या माध्यमातून साध्य होते. शीत आतमध्ये आपण प्रवेश केल्यानंतर आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि हे उंच मंदिर असल्यामुळं आणि समोर तुकाराम महाराजांची मूर्ती आणि हजारो अभंग या भिंतींवरती आपल्याला लिहिलेले पाहून खरोखर अगदी प्रसन्न वाटल्याशिवाय राहत नाही. आणि या भिंतींवरती मी म्हटलं तसं हजारो अभंग लिहिलेले असल्यामुळं आपल्याला या मंदिराला गाथा मंदिर असं म्हणावं लागतं आणि तसंच नाव या मंदिराला दिलेलं आहे. आता आपण ज्यावेळेस समोरच्या मूर्तीपासून पुढे जातो त्यावेळेस आपल्याला जसे अभंग लिहिलेले दिसतात त्यावेळेस असं वाटतं की संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांनी या अभंगांच्या माध्यमातूनच समाजाचं प्रबोधन आणि भक्तीचा सोपा मार्ग दाखवला आणि समाजासमोर सत्याचा मार्गसुद्धा ठेवला. देश आणि परदेशात या गाथेवरती मोठ्या प्रमाणात चिंतन केलं जातं. त्यामुळं लाखो वारकरी भाविकांना योग्य मार्गदर्शन आणि प्रेरणाच या अभंगाच्या माध्यमातून मिळत असते आणि ते सर्व अभंग या ठिकाणी या मंदिरामध्ये भिंतीवरती आपल्याला कोरलेले दिसतात. हे उंच असं 2-3 मजली मंदिर आहे. आपण जर संतांच्या सानिध्यात राहिल्याचा अनुभव घ्यायचा असेल, तशी अनुभूती आपल्याला घ्यायची असेल तर आपण पुणे जिल्ह्यात आल्यानंतर या ठिकाणी म्हणजे या गाथा मंदिराला तुकाराम महाराजांनी लिहिलेल्या लाखो अभंगांचं आपल्याला दर्शन घ्यायचं असेल तर नक्की भेट द्या. आणि इथलं वातावरण प्रसन्न असं वातावरण पाहून आपल्याला इथं फोटो काढणं वगैरे सारखे मोह आवरत नाहीत. या ठिकाणी आलेले अनेक भक्तगण किंवा वारकरी आपण म्हणूया हे या ठिकाणी येऊन भेट देतात, फोटो काढतात आणि त्यासोबत आपल्या इथल्या आठवणी घेऊन जातात. आणि त्यामुळं जीवन जगताना या अभंगांच्या आधारे आपल्याला सुखी आणि सोप्या पद्धतीनं
कसं जगता येईल याचं मार्गदर्शन या अभंगांच्या माध्यमातून होत असतं. संत तुकाराम महाराज यांनी लिहिलेली गाथा त्यांच्याच हस्ताक्षरात ही उपलब्ध आहे तुकाराम महाराजांच्या मंदिरामध्ये, आणि हीच गाथा इथल्या मंदिरांच्या भिंतीवरती आहे. हे आमचे अण्णा जे आत्ताच परिक्रमा पूर्ण करून आले, त्यांच्यासोबत आमचे बंधू आहेत. आमच्यासोबत हे बंधू दिसत आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण नक्की या, आणि असे व्हिडिओ पाहायला जर आवडत असतील तर माझ्या मारुती काळजाते या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सर्वात अगोदर हे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. नमस्कार, धन्यवाद.